आई गावदेवी सातिवली मातेची यात्रा आणि ती यात्रा देखील या मैदानावर आपल्याला भरताना पाहायला मिळेल. खास करून या वर्षी आपण बघितलं तर मग कुस्त्यांचे जंगी सामने देखील आहेत. दिनांक 26 रोजी 26 मार्च आणि त्या यात्रेमध्ये देखील आपण त्या कुस्त्यांच्या सामन्यामध्ये देखील आपण सहभाग घेऊ शकताय. परंतु जाऊ दे, आपण पाहिलं तर तो काळ थोडा मागे आहे. सध्या आपल्या समोरचा काळ आहे तो म्हणजे क्रिकेटचा, त्याच्याकडे आपण नजर टाकूया. सुरुवात मॅचला. पहिला बॉल आणि पहिला बॉल नोचा इशारा मात्र तिकडे पंचांच्या माध्यमातून पोहोचवला गेला आहे. अंपायर डिसिजन काय आहे? नो आहे. पंचांची सहमती विकेट किपरने घेतली नाहीये. हे बाजूला ना म्हणजे धावा इथे मिळाल्यात. नो +2 आणि आता एक ऑपॉर्च्युनिटी आहे फ्री हिटचा बॉल खेळण्याची बॅटर प्रदीपकडे. रुपेश बॉलिंग मार्कवर. फ्री हिटचा बॉल अगदी सहजच बॅटमध्ये टक्कन उडवलाय. सुंदररित्या आपण पाहिलं, टायमिंग साधलं. बॉल मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साधा विंडसाठी बिग हिट, मॅसिव्ह हिट, ह्यूज हिट आणि सिक्सर पाहतोय. 6 धावा. लावायची तेवढी ताकद लावा आमच्यावर टपलेत का? आर लावायची तेवढी ताकद लावा आमच्यावर टपलेत का? मला हरवणारे आपण बघू शकतो इकडे षटकार ठोकला गेलाय फ्री हिटच्या बॉलवर. ठाकम ठोक फलंदाजी. इनफिल्डला खेळलेत आता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल. कृष्णा आहेत तिकडे बॉलला फील्ड अप करत असताना धावा मात्र जोडतायत प्रदीप आणि सतीश. दोन ब्रदर्स आपण पाहू शकतोय आणि दोन ब्रदर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुंदर क्रिकेट आता खेळायला जात आहे. 11 धावा फलकावर लागल्यात. बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे आपण पाहिलं तर 2. समोरच्या दिशेने फटका तितकाच चांगला. टायमिंग कमाल बेमिसाल आणि इथे पाहायला मिळतोय प्रदीपच्या बॅट मध्ये येताना षटकार. 6 धावा. बसलेत का? खूप धन्यवाद. इथे प्रदीपच्या झोन मध्ये बॉल मिळाला तर सोडणार नाहीये आणि त्याने दर्शवलं गेलंय. 17च्या घरामध्ये धावसंख्या. आणखी एक फटका खेळलाय परंतु आता फिल्डर आहेत तिकडे. झेल कंप्लीट केला जाईल आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. प्रदीप घातक अंदाजामध्ये दिसत होता. त्याला मात्र आपण पाहिलं वेळेच्या आधी थांबवणं गरजेची बाब होते आणि थांबवलं गेलंय. सबलता मिळाली रुपेशला परंतु प्रदीपने काम केलंय. फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 17 धावा. रितेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपने आपलं काम पूर्ण केलं परंतु अर्ध ठेवलं. अर्ध आता पूर्ण करावं लागेल सतीश यांना. त्यांना स्ट्राईक नाही मिळाले परंतु रितेश यांच्याकडे स्ट्राईक आहे. रुपेश यांची बॉलिंग आपण पाहिली तर थोडीशी आपण पाहिले तर मार खाणारी बॉलिंग राहिले की 17 धावा 4 बॉलमध्ये खर्च करणं म्हणजेच या बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं परफॉर्मन्स खराब पाहायला मिळतंय. चांगलं करावं लागेल, ग्रेट करावं लागेल, बेस्ट करावं लागेल. बेस्ट देणार तर बेस्ट मिळणार. पाहूया आपण पाहूया कशा प्रकारे आता खेळ होईल. समोर बॉल टाकलेला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिले तर मग कल्पेश बॉलला फील्ड करतील. एक धाव जरूर मिळेल. इथे 18च्या घरामध्ये धाव संख्या पोहोचली आहे. ओव्हर नंबर 1 जो आपल्याला पाहायला मिळतोय
आणि ओव्हर नंबर 1 मध्ये 5 बॉलचा खेळ आणि 18 धावा. आय ग्रुप भाटपाडा टीम जवळजवळ इतिहास आहे या टीमचा, रेकॉर्ड आहे या टीमचा या मैदानावर. तो रेकॉर्ड आपण पाहू शकतोय नक्कीच चांगल्या प्रकारे आपण पहिला दर्शवावा लागेल. यंग मराठा टीमचा रेकॉर्ड देखील आपण बघितला तर मग चांगला आहे आणि तो इतिहास देखील आहे मागच्या वर्षाचा. शेवटच्या क्षणापर्यंत जो मॅच मात्र रंगला गेला होता, परंतु त्या मॅच मध्ये एक असा मोमेंटम आला होता की त्या क्षेत्ररक्षकाने एक मोठी चुकी केली होती आणि त्या चुकीचा खामियाजा देखील पाहायला मिळाला लागला होता टीमला. अजून ती गोष्ट आठवत असेल त्या क्षेत्ररक्षकाला देखील. परंतु आपण बघितलं पहिल्या ओव्हरचा खेळ आणि सुरुवात काय 20 धाव्यांची मोठी सुरुवात. आय ग्रुप भाटपाडा टीम थोडीशी आपण बघितलं चर्चा करेल की समोरचा संघाने 20 धाव्यांची सुरुवात मिळवली आहे. आपल्याला कमबॅक करायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग मार्क पाहूया बॉलर कोणते येतील. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 20. यंग मराठा टीम आपण बघितली तर चांगली टीम आहे, चांगला क्रिकेट खेळत आहे आणि चांगला परफॉर्मन्स या सीझन मध्ये देखील दिलाय. सतीश 1 बॉल खेळले 2 धावा, रितेश 1 बॉल खेळले 1 धाव. प्रदीपने मात्र आपण बघितलं तर जी कामगिरी केली ना तशी कामगिरी एखाद्या खेळाडूला करावी लागेल. उमेश परेट बॉलिंग मार्कवर फोर्स केला बॉलला, बॉल उंच उडाला, झेल फील्ड तिकडे आले, फिल्डर पोहोचले गेलेत. कल्पेश झेल पकडला जातोय, धीमा टाकला होता आणि तिथेच आपण पाहिलं तर फसले गेलेत आणि बॅटर झालेत बाद. रितेश तांडेकर आउट. धक्का क्रमांक 2, धाव फलकावर धाव संख्या 20. देखो पहली गेंद के ऊपर विकेट बड़ी चटकाई है गेंदबाज उमेश ने. गेंदबाजी लेफ्ट आर्म से जिस तरह से करते हैं. अब बल्लेबाज कौन सा आएगा. चला फलंदाज पाठवून दिला गेस मैदानाच्या आतमध्ये. बघू शकते आपण डिमांड आहे सतीश यांची की कोणाला यायला हवं आणि कोणाला नको यायला हवं. चला टाइम आउटच्या नुसार आपण बघितलं इतका वेळ घेतला ना तर मग बॅटर बाद दिला जाईल जो येणारा देखील. साईनाथ जाबर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. प्रत्येक टीमला माहिती असायला हवं कारण की क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटचे नियम देखील आहेत. टाइम आउट असतं कारण की नक्कीच टाइम आउट्समध्ये पण बघितलं तर तुमचा प्लेयर्समध्ये आला नाही ना तर मग तिकडे खेळाडूला बाद देखील दिलं जातं आहे. हे असं आपण सध्या तरी पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. परंतु आपल्या असोसिएशनमध्ये आपण बघितलं तर थोडी सूट आहे, वीट आहे. आणि आपण बघितलं तर नवीन बॅटर साईनाथ आले आता. साईनाथ जाबार अँड सतीश जाबार बाप आणि बेटा आपण पाहू शकतो. ही जोडे पाहायला मी आता मैदानाच्या आतमध्ये. शक्तिशाली साईनाथ धीमा टाकला गेला होता. स्लोअर वाढणं आपण पाहू शकतोय. पुढील बॉल पाहतोय आपण. ओव्हर पिच समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. बॉल सरळ जाईल गॅप मधून. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार सोक पाहतोय 4 रन्स. उमेश नाराज झाले. त्यांना माहिती हा बॉल अडायला हवा होता कारण की पाहू शकतो ज्याप्रमाणे हा फटका खेचला गेला होता पाटर्सने. सरळ विषेप 24च्या घरामध्ये डाव फलक 24. अकुडब्याची लेंथ आहे. या वेळेला चार्ज केले बॉलला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानंतर ठोकलेला मोठा वार हा आलाय साईनाथ यांच्या बॅट मधून. षटकार 6 धावा.
क्या बात आहे, काय ताकद आहे. कारण की हा फटका पूर्णपणे आपण पाहिला तर मग जो खेचला होता ना, ताकद मात्र या फटक्यामध्ये दिसली. एज मागे जाताना पाला मेल बॉल. धाव फलकावर आपण बघितलं तर धावा 31 धावा दिसत आहेत आणि चांगली सरासरी आतापर्यंत पकडली आहे. उमेश यांचे पहिले बॉल आपण पाहिले 2, एकही धाव नव्हती आहे. परंतु त्यानंतर उर्वरित 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 10 आणि इथे एक सिंगल, म्हणजे 11 आलेत 5 बॉल मध्ये. 31 धावा, चांगल्या धावा आहेत. चांगली स्थिती दिसून येते आता आय ग्रुप टीम साठी. शेवटचा असेल उमेश. आपण बघू शकतो की स्पर्धा कशा प्रकारे कंप्लीट करतील. समोर असतील सतीश, चांगले खेळाडू आहेत सतीश. मोठा फटका आणि मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका खेळला जातोय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर डिस्पॅच. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड सतीश सावंत नावाचा षटकार. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 20, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 आणि म्हणजेच आहे ते खतरा. टाळवायला लागेल नक्कीच. इकडे चर्चा करायची झाली आपण तर दोन्ही खेळाडू आपण पाहिलं बाप आणि बेटा. दोन्ही खेळाडूंचा आपण खेळ बघितला तर काय दर्जेदार. चला 2 ओव्हरचा खेळ आपण बघितला. थोडासा ड्रिंक्स ब्रेक्स नंतर विजय आलेत बॉलिंग मार्कवर. मागील मॅच मध्ये आपण पाहिला मेडन ओव्हर फेकला गेला. या स्पर्धेमध्ये दुसरा मेडन ओव्हर पाहिला आपण. फटका हवेत आहे. फटक्याच्या खाली फिल्डर आले. झेल पकडला जाईल. समाप्त होईल साईनाथचा खेळ. आउट. पहिल्याच बॉलवर सफलता मात्र मिळवून देण्याचं कार्य केलं गेलंय. या स्पर्धेत आपण पाहू शकतो दुसरा मेडन ओव्हर फेकण्याचा पराक्रम केलाय विजय परेड या बॉलरने. कारण की पहिला पराक्रम केला होता तो म्हणजेच खेळाडू रविवारच्या दिवसामध्ये अनिकेत महाली. त्याच्या नावावर आपण पाहिलं तर मेडन ओव्हर्सचा रेकॉर्ड पाहायला मिळाला आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये हा दुसरा ओव्हर्स पाहायला मिळाला आहे. अतिश मडवी नावाचे बॅटर इन झालेत आता बॅटिंग करण्यासाठी. विजय परेड यांच्याकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या संघाची जबाबदारी असेल. एक चांगली बॉलिंग आणि विकेट टेकिंग, कमी धावा देणारी बॉलिंग करावी लागेल. ओहो क्या बात आहे. सुंदर बॉल, अगदी यष्टांचा वेध घेणारा अतिश मडवीला पूर्णपणे चेकमेट केला. क्लीन बॉल होताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेटचं बदल. दुसरी सफलता विजय परेड यांना या बॉलिंग मध्ये मिळते. नेमकं आपण बघितलं तर कशा प्रकारे हा फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं अतिश यांना खेळताना कारण की हलकस एज बॅटचं लागलं. प्ले डाऊनच्या स्वरूपात आपण पाहू शकतोय हा फलंदाज बाद झाला आणि 2 लागोपाठ विकेट. दयानंद आता आलेत मैदानाच्या आतमध्ये. दयानंद पागी विकेटच्या हॅट्रिक्स वर आलेत बॉलर. 37 धावा फलकावर दिसत आहेत. कटचा फटका यावेळेला खेळला जातोय. हो थोडस पण पाहिलं तर मग अगदी लवकर सतीश पोहोचले होते. ही प्लॅनिंग होती. सतीशला स्ट्राईक द्यायची आहे, इथे सिंगल घ्यायची आहे असं मात्र आपण पाहिलं. परंतु ही सिंगल घेताना मात्र योग्य त्या वेळेवर कंप्लीट झाली. कारण की जर उमेश जवळच होते नेम तर त्याने धरला होता परंतु गेम करण्याची संधी नाही मिळाली.
आता आपण पाहू शकतोय आय ग्रुप भाटपाडा टीम ची आर्मी मात्र आपण पाहिलं एकाच साईडला फिरवली जाते. रायडर्स आपण पाहू शकतोय. सतीश दाबरचा फटका हवेत बॉल उंच उडालाय. झेल निर्माण. रुपेश बरे तिकडे मात्र आपण पाहिलं तर झेल पकडतोय आणि सतीशचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मध्ये आपण पाहिले तर मग विजयने केली कमाल आणि झाले कमबॅक आय ग्रुप टीमचं. धन्यवाद डीजे. मनीषजी टोकरे साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळालंय या सत्रामध्ये आणि करतोय मनापासून आम्ही स्वागत. सगळे व्यक्तिमत्व आपण पाहिलं सदस्य आहेत तसेच आपण पाहू शकतोय गावदेवी माता ट्रस्टचे सातिवलीचे आपण पाहिले तर सदस्य आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सदस्य देखील आहेत आणि सध्या तरी आपण पाहू शकतो इथे मंचावर लाभलेले आहेत. ओव्हरचं आपण विश्लेषण करूया. उशिरा आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच यंग मराठा चिंचोटी विरुद्ध आपण पाहतो आय ग्रुप भाटपाडा. एक चिंचोटीचा संघ तर एक विरार इथून बिलॉंग करणारा संघ. बॉल मात्र आपण पाहिला तर अक्षयसाठी हा टाकला होता, खेळला गेलाय. एक रन्स मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न. बॉलची फेकी आपण पाहिले थोडीशी आखूड आले आणि त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा जोडल्या. तिसरी देखील जोडली जाते आणि खराब बॅकअप पाहायला मिळाला. नाराज होत आहेत उमेश पुन्हा. धाव फलकाला ज्याप्रमाणे थांबवलं होतं पूर्णपणे विजय याने आणि या क्षणाला 3 धावा आपण पाहिल्या तर जात आहेत आणि त्यामुळे धाव संख्या 41च्या घरामध्ये पोहोचलाय. शेवटचा बॉल 41 झालेले आहेत. दयानंद असतील समोर. शेवटच्या बॉलवर किती धावा घेण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने बॉलला खेळला गेलाय. एक धाव तर मिळणार. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का. बॉलची फेकी येते. पाहावं लागेल. 2 धावा मात्र इथे आपण पाहिलं तर चोरल्या गेल्या. 2 टीमचं टोटल मात्र आपण पाहिलं तर मग वाढलेलं पाहायला मिळेल. 43च्या घरामध्ये पोहोचलं. 41 होत्या आणि इथे 2 43 झाल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग गरज असेल टार्गेट सेट झालाय ते म्हणजेच आपण पाहिलं 44 धाव्यांचं. चला आपण चिठ्ठ्या देखील करूया, ड्रॉ करूया. सध्या तरी आपण बघू शकतो या ड्रॉ हे रेडी झालेले आहेत आणि ते ड्रॉ आम्ही नक्कीच घेऊन आता तयार आहोत. कॅप्टन्स नितेशाई लोहियानगर टीमचे कॅप्टन या. तुमचं नशीब तुमच्या हातात आणि आता हे नशीब काढण्यासाठी आपण बोलूया मनीष जी टोकरे साहेबांना. या कॅप्टन या पटकन. एका बाजूने आई ग्रुप आपण बघू शकतो आई अष्टभुजा लहूपाट. हॅलो. आणि एका बाजूने नितेशाई लोहियानगर मनीष जी टोकरे साहेब आपण या. आपणच उडवा आणि आपल्याच शुभ हस्ते एक काढा. नितेशाई लोहियानगर अगेन्स्ट अष्टभुजा लहूपाडा. हा म्हणजेच काय आहे विजयी संघ. 6वा दिवस आपण बघतोय तर विजयी संघ. नक्कीच साहेब आपण थांबा आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. चला आतापर्यंत पहिला दिवस फक्त वेगळा होता. त्यानंतर कंटिन्यू मात्र जो संघ जिंकेल त्याला बाय. केबीएम आणि येतोय केबीएम. साहेब आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर जाऊन बसता. विशाल यांच्याकडे वळते. टॉस जिंकलाय तुम्ही काय निवडाल. फिल्डिंग. शुभेच्छा असतील तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुढे अष्टभुजा लहूपाडा अगेन्स्ट नितेशाई लोहियानगर अशी मॅच आपण पाहणार आहोत. सध्या तरी मॅच मध्ये आपण जाऊया. मग चालू असलेली मॅच
44 धावांचं लक्ष आहे, पूर्ण करायचं आहे ग्रुप भाटपाडा टीमला. कशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे या दोन्ही टीमचा. या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग कशा प्रकारची रणनीती एकमेकांच्या विरोधात आखली जाईल आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येते कॉमेंट्री बॉक्समधून. घेतो तत्पूर्वी छोटासा ब्रेक. धन्यवाद. काय कुठली काय कुठली किती तारीख आहे? चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होत आहे. बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळतील बॉलर्स आपण बघू शकतो मिस्टर सतीश आणि समोर उमेश. लक्ष 44. पहिला बॉल डिफेन्स केला जातोय. गती आपण पाहिले तर सतीशचे पाहायला मिळाली. चेक केला पहिला बॉल. उमेश परेड आपण बघू शकतोय एक विध्वंस खेळाडू आहे. सतीशांना माहिती आहे हा खेळाडू आपण बघितला तर पहिला बॉल ज्याप्रमाणे खेळला गेलाय तर उमेश यांना माहिती आहे की 44 धावा करायच्या आहे तर मला काय करायचं, माझा खेळ काय आहे. शॉर्टम जॅम करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि सेफ लँडिंग झालाय. श्वास अडकला असेल उमेश यांचा. थोडासा आपण पाहिलं तर मग मनगटावर हा बॉल लागला होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न तो काय पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 44. जर इथे 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील आपण बघू शकतो एक ग्रुप या मॅच मध्ये असेल, कारण की इथे आपण पाहिलं 10 ते 12 धावा आणि एखादा कोणत्या प्रकारे जर आपण पहिले विकेट नाही गमावला ना तर मग इथे आय ग्रुप टीम पूर्णपणे फ्रंट फुटवर आपल्याला येताना पाहायला मिळू शकते. परंतु सतीश बॉल आपण पाहिलं तर बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळालाय. चर्चा करायची झाली तर इथे बॉल आपण पाहिलं तर थोडासा दिशा बदलतोय. सिंगल मात्र मिळेल. ओव्हर क्रमांक 1 आहे. पाहिले आपण तर चेंडू फेकून झालेले आहेत हे 3 मध्ये 2. सतीशचा बॉलिंगचा स्पेल खूप निर्णायक असेल या चेसिंग मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये उमेशचा रोल खूप महत्वाचा असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर अपील केली जाते. फिल्डर दूर आहे. दुसरा धावचा प्रयत्न, बॉलची फेकी येताना पाहायला मिळते. धावा मिळाल्या 2 आणि कदाचित आपण पाहू शकतोय तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये होते परंतु नकार दिला, स्पष्ट नकार. उमेश शाने सर्वस्व जबाबदारी आहे इकडे. अपील केली होती मोठी लेग बायचा इशारा मिळाला. फलकावर आपण पाहिलं तर धावा 4. थोडा बॉल आपण बघितला तर थोडा लेग स्टम्पच्या बाहेर पिच पाहायला मिळालं. सतीश यांची बॉलिंग आपण पाहिली तर कुठेतरी या धावफळ्याकडे थोडंसं पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवणारी राहिली आहे. मोकळी सूट नाही दिलेली आहे. मोठे फटके, रिदम चांगली, लेंथ चांगला, टप्पा चांगलं, नियंत्रण. अपील पुन्हा एकदा आपण पाहिले तर मोठी केली जाते. उमेश मात्र स्ट्रगलीचं क्रिकेट खेळताना बघायला मिळाले. तिथे एक धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. हे सत्र आपण पाहू शकतोय संध्याकाळचं सुरू झालंय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं हा मॅच जो संघ जिंकेल तो संघ आपण पाहिला तर चौथ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. एक चान्स सुपर 8 मध्ये येण्याचा त्यांचा जास्त वाढेल. परंतु कोणता संघ असेल पाहूया. फुलटॉस बॉल, त्या बॉलला मात्र खेळला गेलाय. बॉल अगदी काउगार्डर बाउंड्री लाईनच्या जवळ स्टॉप केला गेलाय. परंतु आपण पाहिले तिसरा अंपायर मात्र आपण पाहिले तर आता इन्व्हॉल्व असतील कारण की स्क्वॉड लेग अंपायरने मात्र इशारा त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय. DRS रिओ. बघा तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून देखील डिसिजन मात्र पोहोचवलं गेलंय की इट्स नो बॉल.
कारण की भरपूर छातीच्या वर बॉल हा मारला गेलाय, छातीवर हा फटका खेचला गेलाय. त्यामुळेच आपण पाहू शकतो की नो बॉलचा इशारा हा येताना पाहायला मिळेल. चर्चा करायची झाली तर मग की कदाचित या बॉलवर एखादा मोठा फटका आला असता तर मग ॲक्युरेट रन रेट मिळाला असता, रिक्वायर रन रेट. परंतु नाही, अजून देखील संधी आहे कारण की आता फ्रीडचा बॉल असेल आणि समोर असतील मिस्टर उमेश. त्यांना माहिती आहे इथे फ्रीडम आहे, इथे धोका कमी फायदा जास्त आहे. फ्रीडचा बॉल सतीश यांचा उमेशसाठी. हा फ्रीडचा बॉल उंच उडावलाय, मात्र आपण पाहू शकतो फिल्डर आहेत तिकडे. बॉल देखील थोडासा स्लो झालाय. अतिश बॉलला उचलण्याचा प्रयत्न करतायत. 2 धाब्यांचा प्रयत्न आणि 2 मिळाल्यात. विश्लेषण करूया आपण पहिल्या ओव्हरचा. खेळ मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाव फलकावर 10 धावा, 10 रन्स. 44 लक्ष, 12 चेंडू आणि 34 धावा आता जिंकण्यासाठी हव्या आहेत. दहा झाल्यात, 34व्यात. 12 चेंडूचा खेळ, 17ची सरासरी. 2 खेळाडू आपण पाहतोय, उमेश आणि कल्पेश. चर्चा केली दोघांनी देखील की काय करायचंय. बघ हे चेसिंग टोटल आहे. नवीन बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण. बॉलर येतात मिस्टर रितेश दांडेकर. सेकंड कडे आपण बघतोय कल्पेश. कल्पेश यांच्याकडे आता जबाबदारी असेल आपल्या संघाची आणि आपल्या संघाला आपण पाहू शकतो की मग या मुकाबल्यामध्ये काय आहे तर हा विजय मिळवला तर डबल विजय मिळेल आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ करावा लागेल. रितेश दांडेकर बॉलिंग मार्कवर. गतीने टाकलेला बॉल, त्या बॉलवर केलं लाठी चार आणि या वेळेला मात्र आपण बॉल मात्र निघून गेला. सी मारे कपार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, षटकार मारतोय सुपरस्टार. 7 धावा. पहिल्याच बॉलवर धूमधडक्यात आगाज केलाय, अंजाम होईल. पाहूया कोण अंजाम देत आहे. गतीने टाकलेला बॉल होता. आता चर्चा करायची झाली तर मग प्रयत्न हाच आहे कल्पेश यांचा की याही बॉलवर तुटून पडायचा. 10 बॉल 28. बघा एका मोठ्या फटक्याने काय फरक पडतो तो फरक दिसून आलाय. कल्पेश आहेत, उमेश आहेत. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल नो डाऊट. लेंथ मात्र आपण पाहिली थोडीशी लांब ठेवली आहे. झोन लांबचा मात्र शोधला परंतु दिशाही नाही. दिशा योग्य पकडावी लागेल, दशा योग्य होईल. मात्र दिशा खराब तर मग दशा खराब. या मॅच मध्ये आपण बघितली स्थिती आहे ना ती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जर मॅच जिंकून पुढे जायचंय, जर पुढे जायचंय तर बॅटिंग करणाऱ्या टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये या 27 धावा कराव्याच लागतील कारण की 10 बॉल 27 हे समीकरण डोळ्याच्या समोर चांगले टच मध्ये दिसत आहेत बॅटर कल्पेश. पुढील बॉल फेस करतील. उडवलाय बॉल, उंच गेलाय परंतु लांबी नाहीये. झेल निर्माण आणि झेल मात्र सुटणार नाहीये. सतीश जाबर आहेत तिकडे, त्याने पकडलाय झेल. समाप्त होतोय कल्पेश चा खेळ. आउट. कल्पेश यांचा फटका आपण पाहिला तर नक्कीच घात करण्याचा प्रयत्न होता परंतु कल्पेश गेलेत, रुपेश आलेत. आणखीन एक डेंजरस खेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 27 धावा. या ओव्हरचे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये चांगल्या फटक्याची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजून देखील आपल्याला 2 मॅचेस खेळायच्या आहेत आणि शेवटचा मॅच आपण पाहिला तर मग जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र आपण पाहिला तर मग शेवटच्या मॅच मध्ये जाण्याची संधी आहे. बघा म्हणजे इथे जो संघ आपण पाहिजे थोडीशी घाई करेल ना फायदा त्याचा होईल कारण की मग बॅड लाईट मध्ये जाता येणार नाहीये. तर लेट केला तर मग बॅड लाईट मध्ये जाणार, मग नुकसान तुमचंच होणार.
म्हणजे कोणताही संघ असतो. 9-27 रुपेश परेड आलेत बॅटिंगसाठी. रुपेशकडे आपण बघितलं तर मग कॅपेबल फटके आहेत. विध्वंसक खेळाडू ते देखील आहेत. डॉमिनेट करू शकतात बॉलरला आणि गुड हिटिंग काबिलियत त्यांची देखील आहे. पाहूया पहिला बॉल. बॉल मात्र आपण बाहेर हलकासा एज घेतोय. फाईनली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 रन्स मिळेल. एका रन्सने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली 18च्या आकड्यावर. 8 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. उमेश परेडवर आलेला आहे सगळ्या संघाचं जबाबदारीचं काम. जबाबदारी मात्र मोठी आणि जबाबदारी जेव्हा जेव्हा मोठे आले ना तेव्हा तेव्हा उमेश मात्र तितकेच घातक दिसून आलेत आणि कदाचित घातक अंदाज. त्यांना माहिती आहे की 8 बॉलपैकी 4 फटके घ्यायचे आहेत. परंतु बॉल इथे आपण पाहिलं तर बीट करणारा उमेश शहाणा. पाहतोय आपण चांगली बॉलिंग. कौतुक करावं लागेल बॉलर रितेशचं. कारण की ज्या प्रकारे त्याने बॉलिंग केलेली पाहायला मिळाली आहे. एक मोठा फटका पडल्यानंतर त्याने आपण पाहू शकतोय की उमेशला रोखलं. धावफलकावर 19, 7 चेंडू आणि 25 धावा. आता या बॉलवर एक चांगल्या मोठ्या फटक्याची गरज आहे. आय ग्रुप टीमला जर मॅच मध्ये यायचं आहे, मॅच मध्ये जर चेसिंग पॉसिबल आणि आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हर पर्यंत ठेवायचं तर या बॉलवर ओहो आपण पाहू शकतोय चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर गरज आहे 25 धाव्यांची. बॉलिंग मार्कवर आले तर मिस्टर प्रदीप. पहिला बॉल मात्र आपण पाहिला उंच उडवलाय परंतु फिल्डर आले तिकडे. झेल पकडला जाईल आणि समाप्त होईल बॅटर उमेश चाके आउट. तुला बोलण्याचा धरूच राग कुणीतरी आलान गेला, कुणीतरी आलान गेला, तुझ्या उसाला लागल धन्यवाद. आपण बघू शकतो या क्षणाला नेमकं काय घडलंय तर एक उमेशच आणि ती उमेदला देखील आपण पाहिलं तर फस्त केलं जात आहे. आय ग्रुप भाटपाडा टीम आपण पाहिलं तर मग गंभीर विषय काय राहिलाय आय ग्रुप भाटपाडा टीमचा तर बॉलिंग गंभीर विषय राहिलाय. कारण की बॉलिंग मध्येच आपण पाहिलं तर कुठेतरी मार खातोय त्यामुळेच धावा जास्त खर्च होत आहेत आणि त्याच धावानंतर मात्र चेस होत नाहीयेत आणि हे पाहायला मिळालंय. उमेशला देखील बाद केलं गेलंय. 5 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असेल. बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळाले तर बॅटिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात आता मिस्टर कृष्णा. कृष्णा यांनी बॉलला मात्र वेट केलं, खेळलाय बॉल हवेत उंच उडाला. पुन्हा एकदा कॅचची संधी आणि कॅच पकडली जाते. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक झटके पे झटका मात्र दिला जातोय. डबल झटका. फलंदाज आले आणि फलंदाज गेले आउट. सध्या तरी आपण पाहिलं तर अडचण वाढलेली पाहायला मिळाली आहे. आय ग्रुप भाटपाडा टीम आपण पाहू शकतोय भरपूर स्ट्रगलीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. या 17 मध्ये आपण बघितलं या सीझन मध्ये बॉलिंग हा गंभीर विषय बनला आहे या संघाचा. कारण की बॅटिंग लाईनअप आहे परंतु बॉलिंग लाईनअप नाही आहे. या परफॉर्मन्सने साईनाथ जाबर थोडेसे खुश दिसतात. त्यांच्या बॉडी लँग्वेज आपण बघितली तर मग दिसून येते की त्यांना माहिती आहे की आम्ही मॅचवर पकड केली आहे. 25 धावांची गरज अपील केले जाते परंतु आपण बघितलं इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर
रन्स घेण्याचा प्रयत्न आहे विजयांचा. रन्स घेतले जाते. आता माहिती आहे की इथे मॅच आहे ना ते आपल्या बाजूने आले. लेग बायचा इशारा मिळेल. आणि नक्कीच तेच आपण बघू शकतोय जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आता चांगला फटका, परंतु हा फटका येताना उशीर होताना पाहायला मिळाला आहे. कारण की ज्या प्रकारे सुरुवातीला असे फटके यायला हवे होते, परंतु रुपेश दर्शवतात 2 चेंडू 18 धावांची गरज आहे. बघा मागचा आपण पर्व जर बघितलं तर ज्या आपण पाहिलं तर मागच्या पर्वात यंग मराठा टीम ऑलमोस्ट या ट्रॉफीच्या दिशेने आली होती, परंतु एक चुकी केली होती, ती मागात पडली होती त्यांना. पुन्हा एकदा चांगला फटका पाहू शकतो, पण लगातार दुसरा षटकार होताना पाहायला मिळतोय. परंतु आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. रुपेश यांचे फटके आपण पाहिलं तर आपण पाहिलं आता आपल्या संघाला मात्र तारणार नाहीयेत, कारण की जेव्हा गरज होती तेव्हा आले नाहीयेत. आणि धावा देखील मित्रमंडळी भरपूर गेल्या, कारण की 44 धावा. एक बॉल औपचारिकता आणि पूर्ण केली जाते. एक ग्रुप बाटपाडा टीम आपण पाहिलं तर मग या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करूया आपण. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणूया. आणि प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने जाऊया. प्लेअर ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार ठरतोय खेळाडू म्हणजेच तो आहे ओन अँड ओनली मिस्टर प्रदीप